सन्माननीय व्यासपीठ, आजचा हा जो कार्यक्रम आहे कैलासवासी लुका गणपत बडगुजर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने फोटो तानाजी बडगुजर अभ्यासिका लोकार्पण सोहळा या छोटेखानी पण तेवढ्याच महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे माजी अध्यक्ष आबासाहेब माधवराव शेठ बडगुजर, त्याचप्रमाणे जे या संस्थेचे ट्रस्टी पण आहेत आणि आमच्या अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे माजी अध्यक्ष आहेत ते सुरेशजी महाले अण्णा, त्याचप्रमाणे जे मध्य प्रदेश संघटक म्हणून जे कामकाज बघता आहेत ते माननीय हिरालालजी डोळे साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्र संघटक अमित बडगुजर, महिला समितीच्या अध्यक्षा भावनाताई, त्याचप्रमाणे सोनगिरच्या उपसरपंच ताई साहेब, तसेच इकडे दिलीप शेठ आमचे ओबीसी समितीचे प्रमुख धर्मेंद्र शेठ आणि या ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत ते राजश्री ताई, त्याचप्रमाणे सगळे मान्यवर आणि ज्याचं नियोजन जे केलेलं आहे ते प्राध्यापक सुदाम शेठ, सर्वांचं या ठिकाणी नाव घ्यायला पाहिजे ते सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो. खरं म्हणजे काही प्रश्न राजश्री ताईंच्या आणि सुदाम सरांच्या आणि आयोजकांच्या मनामध्ये असतीलही, पण एकच गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे, महाराष्ट्रामध्ये पहिली शाळा सुरू झाली जी सावित्रीबाई फुलेंनी केली त्यावेळेस 6 विद्यार्थी होते आणि आज गावातल्या शेवटच्या घरापर्यंत शिक्षण हे पोहोचलेलं आहे. भले त्यासाठी काही वर्ष जावे लागले पण सुरुवात ही महत्त्वाची आहे. ताई साहेब, महासमितीच्या वतीने आणि समाजाच्या वतीने सुदाम सरांचं आणि तुमचं खूप 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 अभिनंदन. सुरुवात केली आहे. विषय असा आहे की अवेअरनेस असतो शहरी भागामध्ये, पण अधिकारी होण्याचा जो टक्का आहे ना तो ग्रामीण भागातच जास्त आहे. कारण प्रामाणिकपणा, त्या अभ्यासावरची निष्ठा आणि बाकीचे जे डिस्टर्बन्सेस असतात ना त्यांना हे विद्यार्थी बळी पडत नाही आणि म्हणून यांचा टक्का जो आहे तो जास्त असतो आणि म्हणून ग्रामीण भागामध्येच याची गरज होती आणि गरज हेरली, ती सुरुवात केली. मदत करणारे खूप आहेत. आपली जोडी किती मजबूत आहे हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून ठाण्यासारख्या गावामध्ये जसं आम्ही आता महासमितीत काम करतो, ठाणे गाव म्हटलं तर आमच्या दृष्टीने कमी समाजसंख्या असलेलं गाव, पण इथे येऊन त्या विद्यार्थ्यांसाठी ही जी सुरुवात करणं जे आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कदाचित जे काही मंदिरं या ठिकाणी स्थापन झालेले आहेत, मंदिरं हे चांगलेच आहेत, मंदिराच्या सोबत अशा प्रकारचे उपक्रम करता येऊ शकतात. हा संदेश जो आहे आजच्या कार्यक्रमातनं आपण लोकांपर्यंत, त्या कार्यकर्त्यांपर्यंत, नेत्यांपर्यंत पोहोचवतो आहोत असं मला वाटतं. MPSCचे UPSCचे किती विद्यार्थी येतील हा भाग थोडा वेगळा आहे, पण मला असं वाटतं फोकस आपल्याला करायचं आहे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना, ज्यांच्याकडे अभ्यासासाठी वातावरण पाहिजे आणि अभ्यासासाठीचं वातावरण नाही अशा विद्यार्थ्यांना सुद्धा ही अभ्यासिका उपलब्ध करून देण्याची गरज आहे. आणि ही जर अशी उपलब्ध झाली तर मला वाटतं हेच मुलं एकत्र येतील, बसतील, चर्चा करतील आणि ठरवतील की 12वी नंतर काय करायचं आहे. 12वी झाल्यानंतर बऱ्याच मुलांना हेच माहीत नसतं की मला काय करायचं आहे. मग मित्र काय करतो, कुठे ॲडमिशन घेतो तिथेच ते पण घेतात आणि इथे महिलांची संख्या पण खूप आहे. एकच सांगू इच्छितो, पुरुषांपेक्षा किंवा मुलांपेक्षा मुलींना नोकरीची संधी जास्त आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांना 33% आरक्षण जे आहे ते त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आमच्या सोनबाई मुलांचं जे ओपन मेरिट होतं ओबीसीचं
ते 106ला क्लोज झालं आणि मुलींचं जे आहे ते 96ला क्लोज झालं, सॉरी 94ला क्लोज झालं आणि तिला काहीतरी 98 मार्क्स होते आणि आज महाजेनकोमध्ये क्लास 2 म्हणून ती काम करते आहे. संधी आहे, मिळते आहे. मला वाटतं तुम्ही मनात काहीच प्रश्न म्हणजे मनात ठेवू नका, शंका ठेवू नका की हे कसं होईल. जे होईल ते अगदी चांगलं होईल. फक्त एकच 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना पण याच्यात सामावून घ्या. आणि मला असं वाटतं की मला वाटतं सर का मॅडम बोलले की प्रतिसाद थोडा कमी मिळाला. मला वाटतं प्रतिसाद भरभरून मिळाला. त्याचं कारण असं आहे, म्हणजे मी या पद्धतीने विचार करणारा माणूस आहे की धुळे शहरामध्ये आम्ही कार्यक्रम घेतो आणि तिथे जर 300 ते 350 लोक आले, आम्ही जर 300-350 अपेक्षित धरले आणि 300-350 आले, तिथे 500 पण येतात, 600 पण येतात. पण आम्ही कार्यक्रम म्हटला 300-350चा आणि 300-350 लोक आले तर तो कार्यक्रम सक्सेस. इथे गरज कमी आहे आणि असं असताना देखील इथे महिला आणि पुरुष दोघांची समसमान या ठिकाणी उपस्थिती आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम किती यशस्वी आहे? 100% नाही, हा कार्यक्रम 200% यशस्वी. मला असं वाटतं या अँगलने, या दृष्टीने विचार करण्याची गरज आहे की हा कार्यक्रम गरज आहे आणि म्हणजे नीड ओरिएंटेड प्रोग्राम शासन पण आज विचार करतात. नीड ओरिएंटेड प्रोग्राम जो आहे जे देतो तो निवडून येतो. इथे समाजामध्ये देखील काम करताना समाजाची गरज काय आहे ही या दाम्पत्याने, या ट्रस्टने ओळखली आणि त्या पद्धतीने काम चालू आहे. मला वाटतं हे 100% नव्हे 200% सक्सेस जो आहे तो या ठिकाणी आहे. हे या ठिकाणी मुद्दामहून नमूद करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि एक कार्यक्रम सक्सेस झाला तर त्याच्यानंतर दुसऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा जी आहे ती अधोरेखित होत असते. आणि म्हणून मला असं वाटतं एक वेगळा आयाम देणारा, एक वेगळी दिशा देणारा अशा प्रकारचा हा कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम आहे. आणि महासमितीच्या वतीने आपल्या यासारख्या कार्यक्रमांना जी जी काही गरज असेल त्यासाठी महासमिती नेहमी भक्कमपणे उभी राहील असंही आश्वासन महासमितीच्या वतीने या ठिकाणी देतो. महासमितीचे अध्यक्ष भगवान शेठ येणार होते, त्यांच्या आईंची तब्येत एकदम बिघडली त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. पण महासमिती भरभक्कमपणे तुमच्या पाठीशी उभी आहे. बोलण्यासारखं खूप आहे पण मला वाटतं अनेक मान्यवर जे आहेत ते या ठिकाणी बोलणार आहेत. पण एक गोष्ट या ठिकाणी निश्चितपणे आपण लक्षात ठेवायची, हा कार्यक्रम 100% नव्हे 200% या ठिकाणी यशस्वी झालेला आहे. आणि नवीन कार्यक्रमाची आयाम जी आहे ती बीजं जी आहेत ती या कार्यक्रमात रोवली जात आहेत असं मला या ठिकाणी प्रामुख्याने नमूद करावं असं वाटतं. या ठिकाणी मला या ठिकाणी बोलवलं, बोलण्याची संधी दिली, म्हणून महासमितीच्या वतीने आपले खूप खूप आभार. थँक्यू, धन्यवाद. सर, खरं तर तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहे. सर्वप्रथम महासमितीचा पूर्ण सपोर्ट आम्हाला आहे. त्यानंतर तुम्ही जे आमचं कौतुक केलं त्यासाठी खरं तर शब्द पूर्ण पडत आहेत. पुनश्च धन्यवाद आणि आभार.